हो, आतापर्यंत फक्त अभिमुक्तेश्वरानंद जे अ, बद्रीपीठाचे शंकराचार्य आहे, ते हं, जर सोडले, हं, तर बाकी सर्व धर्मपीठाचे वैष्णव आचार्य आमचे जे आहेत, ते 4 आचार्य म्हणजे मध्व संप्रदाय, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य हे त्या ठिकाणी आले. आणि 3 शंकराचार्य देखील त्या ठिकाणी दर्शनाला येऊन गेले. हं, आणि आमचे जे 52 द्वारे आहेत, त्या 52 द्वाराचेही सर्व संत महात्मे हं. त्या ठिकाणी क्रमशः दर्शनाला येऊन गेलेत. ओके. त्यामुळे सर्व मान्यता आणि धर्माच्या दृष्टीने रामही विग्रवान रूपेण धर्म असं शास्त्राने सांगितलंय. हं, त्या प्रभू रामचंद्राचं पूजन, त्या प्रभू रामचंद्राच्या या 500 वर्षाच्या इतिहासाची हं, एक परिपूर्तता हं, आज जे संघर्ष झाले, साधारणतः 126 लहान मोठ्या लढाया या रामजन्मभूमीच्या मुक्ततेकरता झालेल्या आहेत. हं, हं, आणि त्याच्यावरती आज ध्वज चढलाय, त्याच्यावरती आज हे सर्व पूजन घडलेलं आहे. हं. मला असं वाटतं की हा दुग्ध शर्करा योग आहे. बर. आणि इथून पुढे हं, जे रामयुग आहे त्याचा आरंभ अयोध्येपासून होतोय. आणि मी स्वतः 90 साली कारसेवक होतो, माझ्या पायाला देखील गोळी लागली. हं. नशीब आमचं असं की जिथे मला गोळी लागली तेच हनुमानगडी आमचं अयोध्येतलं गुरुस्थान माझं झालं. त्याच्यानंतर आम्ही भूमिपूजनाला देखील गेलो. हं. आदरणीय मोदीजी नाशिकला काळाराम मंदिरात आले. त्यांच्या रामजन्मभूमीचा जो मुख्य जो 10 दिवसाचा संकल्प होता तोही आपल्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी सोडला हो. गेला. आदरणीय मोदीजी त्या ठिकाणी पुन्हा पूजेला बसले. तर मला असं वाटतंय की जो काही एक हिंदू व्यापक आंदोलनाचं जे एक स्वरूप हं, हं. आपण 90 सालापासून आदरणीय हो. अशोकजी सिंघलांचंही आज आदरणीय मोहन भागवतजींनी नाव घेतलं, स्मरण केलं. हं. आमच्या आखाड्याचे रामचंद्र महाराज परमहंस ज्यांनी ठीक. वास्तविक पाहता 1946 साली हं, या संदर्भातली केस दाखल केली होती. आणि ती केसच नंतर कंटिन्यू पुढे चालू झाली. हं, हं. तर मला असं वाटतं की हजारो लोकांनी याकरता बलिदान दिलंय, याकरता श्रेय केलंय. मी ठीक आहे. सांगितलं 136 लढाया त्या ठिकाणी झाल्यात. हं. तर मला असं वाटतं की अयोध्या तो एक झाकी है, काशी मथुरा बाकी है.